मित्रांनो, तुमच्यासाठी एक मोठी महत्त्वाची बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणींचे डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी पडणार याची वाट लाडक्या बहिणी खूप उत्सुकतेने पाहत आहेत. आपण आज हेच पाहणार आहोत की लाडक्या बहिणीचे पैसे म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी पडणार. आणि मित्रांनो, ज्या महिलांनी लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले व त्यांचे पैसे आलेच नाही, अशा महिलांनी मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमाने सांगण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आपण पहिले हे जाणून घेऊयात की ज्या महिलांनी फॉर्म भरले होते व त्यांचे पैसे आले नाही, अशा महिलांनी आधार कार्ड घेऊन मोबाईलवर चेक करून घ्या की तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे की नाही. जर तुम्हाला चेक करता येत नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी तुम्हाला यानंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल की तुम्ही कशाप्रकारे तुमचे DBT चेक करू शकता. 12,87,000 बहिणींच्या खात्यात या योजनेअंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी आज जमा करण्यात आला आहे. येत्या 2 ते 3 दिवसात उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात सन्मान निधी जमा केला जाणार आहे, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम पुन्हा जमा होण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे. म्हणजे 24 डिसेंबरपासून सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजने देखील निधी आचारसंहितेमुळे अडकला होता. परंतु आता नव्यानं स्थापन झालेल्या सरकारने योजना कार्यान्वित केली असून पात्र महिलांच्या खात्यावर 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, 12,87,000 बहिणींच्या खात्यात या योजनेअंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी आज जमा करण्यात आलेला आहे. आज म्हणजे 24 डिसेंबरपासून जमा करण्यात आलेला आहे. येत्या 2 ते 3 दिवसात म्हणजे इथून पुढे 2 ते 3 दिवसात उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात सन्मान निधी जमा केला जाणार आहे, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. जर तुमचे पैसे आलेले नसतील तर मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता. तर मित्रांनो, आता पाहूयात 1,500 रुपये तर मिळाले, आता 2100 रुपये कधी मिळणार याबद्दल आपण माहिती पाहूयात. तर मित्रांनो, महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेतील सन्मान निधी वाढवण्याची तरतूद त्यांच्या वचननाम्यात दिलेली होती. परंतु सध्या प्राप्त झालेल्या हप्त्यानुसार महिलांना केवळ 1,500 रुपये मिळत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे महिलांना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होता. मी तुम्हाला खरी माहिती देतो, यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.